गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज मी चक्क कुर्तीवरती शॉर्ट्स घातलेला आहे, कारण काहीच नाही, फक्त डिप्रेशन आणि सकाळी सकाळी ना आज फ्लिपकार्टवरती सेल सुरू होते ना, तर मी सेल बघत होते. सारखं दिवसभर काय घ्यायचं काय नाही हेच चालू होतं माझं सकाळी उठल्यापासून. आणि मग नंतर ना माझं विशलिस्ट करणं चालू होतं. त्याला पुन्हा मग पार्सल आलं होतं एक, तर मी खाली गेले, पुन्हा वरती आले. माझं हे असंच रुटीन सकाळचं असतं, कारण मला गेट लावायला खाली जावं लागतं. त्याच्यानंतर लगेच मी आंघोळ केली आणि फ्रीजमध्ये बघत होते फुलं, तर मला फुलं काही सापडले नाही, कारण मला पूजा करायची होती. तर मी आईला विचारलं कुठे ठेवलेत फुलं, आणि पुन्हा एकदा फोन बघितलाच. कोणाला माझ्यासारखी सवय आहे अशी सारखं बघायची फोन? सांगा मला कमेंट करून, कारण मला माझा फोन चेक केल्याशिवाय 5-10 मिनटाच्या वर तर काही जमतच नाही, सारखा फोन हातातच असतो. आणि मग नंतर काय एवढी छान पूजा केली, मस्त दिवसाची सुरुवात केली, एकदम फ्रेश वाटलं. तर फुलं पण सापडले, कारण आईने आणून दिले मला लगेच बाहेरून फुलं. आणि मग अशा प्रकारे मी पूजा केली. आणि मग नंतर मला माझं एक इम्पॉर्टंट काम आठवलं, जे की मला बँकेत जायचं होतं आणि तिथे अर्ज करायचा होता, कारण माझं ATM हरवलं होतं. त्यामुळे तर मी अर्ज लिहायला घेतला. तर अशा वेळेस ना गुगलचा खूप छान उपयोग केला मी. लगेच अर्ज करण्यासाठी ना गुगलवरती बघितलं कसा करायचा कसा नाही, आणि लिहायला घेतलं एकदम. तर छानपैकी अर्ज लिहितच होते मी फोनमध्ये बघून, कारण असं तर लक्षात येत नाही ऐनवेळी की काय लिहायचं काय नाही, एकदम काम कन्फ्यूज होऊन जातं. तर अशावेळी गुगल खूप कामी येतं. तर त्यामुळे मी गुगलवरती पटकन बघितला मायना की कसं लिहायचं होतं, आणि लिहायला घेतलं, छानपैकी लिहिलं. आणि मग नंतर लगेच मी स्किन केअरला लागले. मी मॉइश्चरायझर लावते, कारण मॉइश्चरायझर सगळ्यांनी लावलंच पाहिजे. अँटी एजिंगचं काम करतं, रिंकल्स वगैरे होत नाहीत. खूप छान असतं मॉइश्चरायझर, कोणता पण असो लावायला पाहिजे. सकाळी पण लावायला पाहिजे आणि संध्याकाळी पण लावायला पाहिजे. आणि लावल्यानंतर मस्त मसाज द्यायची स्किनला, ज्याने काय होतं की आपलं वय वाढत नाही आणि आपली स्किन मस्त मऊ होऊन जाते. आणि ना एवढे छान रिझल्ट असतात मॉइश्चरायझर लावण्याचे, कारण मी पण पहिले लावत नव्हते, तर मी आत्ता या वर्षीपासून लावायला लागले. तर एवढं छान वाटतं ना, स्किन एकदम चमकते, पूर्ण चकाकते स्किन. आणि मॉइश्चरायझर भेटल्यामुळे ना स्किनवर हायड्रेशन राहतं, त्यामुळे खूप छान दिसते स्किन. आणि ते कोणत्या पण एजिंगमध्ये, तुम्ही जर 20च्या असाल तरी पण लावलं पाहिजे, 25च्या असाल तरी पण लावलं पाहिजे, आणि 30च्या असाल तर लावलंच पाहिजे, कारण स्किनला ना ट्रीटमेंट महत्त्वाची असते. त्याच्यानंतर मी ना मस्तपैकी माझ्या स्किनचा मसाज केला, आणि हे रोज डेली मी 5 मिनटं तरी करते. तुम्ही किती पण बिझी असले ना तरी पण स्किनला मसाज द्यायलाच पाहिजे. तुम्ही महागाचे प्रोडक्ट्स वापरले नाही तरी चालेल, पण स्किनला मसाज तर दिलीच पाहिजे. त्याच्यानंतर मी लगेच, मला बाहेर जायचं होतं म्हणून आईला हेल्प म्हणून चपात्या करायचं काम घेतलं, आणि पटापट चपात्या करायला घेतल्या. तर सकाळी ना लवकर सुचतच नाही काय कामं करायची. तर मी ना टू डू लिस्ट करून ठेवलेली आहे, त्याच्यावर लिहून ठेवलेलं आहे की मला हे करायचं आहे, ते करायचं आहे, जे अर्जंट आहे ना ते मी अगोदर करून घेते. आणि मग नंतर भूक लागतच होती ना, तर सगळ्यांना भूक लागणार होती, मग लगेच चपात्या करून घेतल्या आणि फास्ट आवरून घेतलं, कारण मला बाहेर जायचं होतं बँकेत. आणि चपात्या लाटताना ना माझे असे कंटिन्यू विचार चालू होते की मला आता काय करायचं आहे, माझं पार्सल कधी येणार आहे, मला आज दिवसभर काय घ्यायचं आहे पार्सल. आणि फ्लिपकार्टचा सेल लाईव्ह होता ना, तर मी एवढे सगळे प्रोडक्ट्स घेतलेले आहेत, ते सगळे मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि खूप छान होता यावेळेसचा सेल, सगळ्यांवर खूप जास्त ऑफर होत्या. गोट सेल होता, कोणी घेतला आहे त्याच्यामधून पार्सल्स, ऑर्डर्स कोणी काय केलं आहे मला सांगा. मी तर 6 जीन्स घेतल्यात ऑर्डर केल्या, कारण माझ्या जीन्स आहे ना खूप खराब झाल्या होत्या, त्यामुळे मला जीन्स घ्यायच्या होत्या. आणि असं खूप लोकांना वाटते की ना मी घरात काम करत नसेल, तर हा खूप मोठा गैरसमज आहे तुमचा. मी घरात काम पण करते, कारण आईला हेल्प करावी लागते, कारण आमच्याकडे बाई येत नाही.
इकडे पनीरची भाजी करायची तयारी सुरू होती आणि हे बघा आलेत माझे 3-4 पार्सल आलेले आहेत आणि काय काय आलेलं आहे मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगणार आहे. आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये मी हेअर केअर आणि स्किन केअर पण सांगणार आहे. तर माझा पहिला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि मला थोडंसं इन्स्पिरेशन द्या, कारण मग मला अजून व्लॉग बनवायला थोडी एनर्जी येईल. तर असा मग मी लगेच जेवण करायला घेतलं. तर असं झालं आहे माझे दुपार. त्यानंतर लगेच मी आवरायला घेतलं. मी आज शॅम्पू केला होता त्यामुळे माझे केस असे दिसत आहेत ओले ओले. आणि माझे केस एवढी हेल्दी का आहेत तर मी तुम्हाला ते पण सांगेल. जर तुम्हाला ते आवडेल तर मी त्याच्यावर वेगळा व्हिडिओ बनवेल. आणि आज मी मेकअप करून दाखवणार आहे. पहिले तर मी बिलकुल मेकअप करत नव्हते, पण मला असं वाटतं की आपण स्वतः नीटनेटकं राहायलाच पाहिजे. आणि तुम्हाला माझ्या कोणत्या विषयावरती व्हिडिओ बघायला आवडतील तर मी नक्की बनवेल. तर मला कमेंट करून सांगा की या विषयावरती व्हिडिओ बनवा, मी नक्की बनवेल. आणि ही मी जी क्रीम आणलेली आहे ती झुडिओमधून आणलेली आहे, स्ट्रोक क्रीम. तर छोटासा एवढा HD मेकअप तयार होतो त्याने. तुमचा बेस एकदम छान बनणार स्ट्रोक क्रीमने. आणि मी पण फर्स्ट टाईमच यूज केली होती, तेव्हापासून मला आवडायला लागली. आणि मी पहिले काहीच मेकअप करत नव्हते, काहीच. पण ना मला असं म्हणजे 2-3 ठिकाणी मी ॲडसाठी गेले होते ना, तर मला असं फील झालं की अरे आपण छान दिसलं पाहिजे, आपण छान राहिलं पाहिजे आणि स्वतःसाठी आपण खरंच छान राहिलं पाहिजे, मला तरी असं वाटतं. आणि आपला त्याच्यामुळे कॉन्फिडन्स हाय होतो आणि स्वतःला छान वाटायला लागतं. आणि आजकाल दुनिया जी आहे ना ती खरंच दिखाव्यावर चालते बरं का. त्यामुळे स्वतःला छानच प्रेझेंट करायचं कुठेही. कारण मी पहिले मेकअप नाही करायची, एकदम सिम्पल राहायचे ना. तर मला काही असे अनुभव आले ना ते मी तुम्हाला नक्की सांगेल नेक्स्ट व्लॉगमध्ये. तर ना एका वेळी काय झालं की मी ना प्रमोशनसाठी गेले होते. म्हणजे इंस्टाला माझे जास्त फॉलोअर्स आहेत, यूट्यूब मी आत्ता सुरू केलेलं आहे. तर ना माझे खूप सारं फॉलोअर्स असल्यामुळे मी ॲडसाठी गेले होते ना. तर तिथे काय झालं की मी सिम्पली गेले, आपलं सिम्पल मेकअप नाही काही नाही, मस्त सिम्पलच गेले. तर झालं असं की मला त्यांनी ॲडव्हान्स दिलं आणि व्हिडिओसाठी त्यांनी मला बोलवलंच नाही. तर असं असतं की ना माझं मी ॲडव्हान्स घेऊन आले मला काही नाही वाटलं. पण मला वाईट याचं वाटलं की मला ती ॲड करायची होती ना ती मला भेटली नाही. मग असं असतं की ना आपल्या ड्रेसिंगवर, आपल्या लुक्सवर, आपल्या कॉन्फिडन्सवर खूप काही गोष्टी अवलंबून असतात. मला पहिले काही नाही वाटायचं, पण आता मी जेव्हापासून या फील्डमध्ये आली आहे ना तेव्हापासून असे अनुभव आले ना खूप भारी. त्यामुळे स्वतः नीटनेटकं राहणं शिकले. आणि माझे हेअर्स पण मी खूप छान ग्रो केलेत. आणि मी शॅम्पू ते पूर्ण चेंज केलेलं आहे आजकाल. आणि सगळ्या गोष्टींची काळजी घेत आहे. त्यामुळे तुम्ही पण मस्त चमकत राहा, छान मेकअप करत राहा. आणि काहीच नाही लागत एवढे पैसे. म्हणजे असं वाटतं की मेकअप करायला जा, एवढं काहीच नाही लागत. घरच्या घरी सगळं केलं जातं. आणि नंतर मग मी साडी घालणार होते आज. ही जी साडी आहे ना ती आम्ही आता मान्सून सेल सुरू झालेला आहे तर आईसाठी घेतली होती. तर फर्स्ट मीच ट्राय केली. तर कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी विषयांवर व्हिडिओ बनवले पाहिजे, तुम्हाला कसे आवडतील मला नक्की सांगा. आणि चांगला सपोर्ट करा. सध्या तर मला तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे, कारण माझं मोटिवेशन खूप कमी आहे सध्या, कारण मी यूट्यूब नवीन सुरू केलेलं आहे त्यामुळे. आणि हे बघा कॉटनच्या साडीमध्ये मी कशी दिसते. आणि माझ्याकडे जास्त ब्लाउजेस पण नाही आहेत सध्या, त्यामुळे बिगिनर असल्यामुळे साडी मी आत्ता घालत आहे व्हिडिओसाठी आणि शूटसाठी. तर कशी दिसते ही साडी, पूर्ण कॉटनची आहे, बिलकुल फुगत नाही, खूप छान सुंदर वाटते. आणि नंतर फायनल लुक माझा असा झालेला आहे, पूर्ण HD मेकअप जसं पार्लरमध्ये करतात ना, म्हणजे ब्युटिशियन पार्लरवाल्या ताई, तसा सेम मेकअप होतो. आणि मेकअप कसा करायचा स्टेप बाय स्टेप ते जर तुम्हाला म्हणजे बघायचं असेल तर ते पण मला सांगा. एकदम सिम्पल शब्दांमध्ये मी सांगेल, कारण मी आता शिकून 8 ते 9 महिने झालेले आहेत. कंटिन्यू मी ॲड शूट करते, मेकअप करते, असं ट्रॅव्हल करते, सगळ्या गोष्टी करते. पण आता यूट्यूब आत्ता सुरू केलेलं
असल्यामुळे तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. आणि हे मला छान छान गिफ्ट्स भेटलेले आहेत छोट्या छोट्या मुलींकडून, ज्या आमच्या शेजारी राहतात, मला रील्स बनवायला मदत करतात ना. त्यांनी मला हे छान छान गिफ्ट, कसं सुचतं यांना, हे एवढा क्रिएटिव्ह माइंड आहे यांचा. खूप छान वाटलं मला त्यांचे गिफ्ट ऐकून. आणि मग नंतर ना माझं नाईट केअर रुटीन सुरू झाला. रात्री पण आहे ना मी मॉइश्चरायझरच लावते, मी जास्त काही लावत नाही. तरी पण माझी स्किन तुम्ही बघू शकता पूर्ण चमकते. फक्त मसाजचा विषय आहे सगळा. आणि एक शो होता, रिॲलिटी शो, त्याच्यामध्ये माहिती आहे का 50 वर्षाची जी बाई आली होती, तिचं नाव मला एक्झॅक्टली सांगता नाही येणार आता, पण तिची स्किन आहे ना 25 इयर्सची दिसत होती, कारण ती फक्त मसाज करत होती. जेव्हापासून मी हे ऐकलं ना, बस तेव्हापासून मी फक्त मसाजच्या मागे आहे. सकाळी पण मसाज करते 2-4-5 मिनटं आणि संध्याकाळी पण मसाज करते 2-4-5 मिनटं. तर स्किनमध्ये एवढे बदल झालेले आहेत ना, बाप रे, मी सांगू पण शकत नाही. जेवढे कॉस्मेटिक लावल्याने पण होत नाही ना, तेवढे मसाजने बदल होतात. मला तर नॅचरल गोष्टी करायला जास्त आवडतात. तुम्हाला पण अशा छान छान टिप ज्या मी करून बघितलेल्या आहेत ना, त्या जर माहीत करून घ्यायच्या असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. कारण स्किन, हेअर्स आणि लाईफस्टाईल याच्यावरतीच मी व्हिडिओ बनवणार आहे. आणि हे बघा, मी पुन्हा मसाजला सुरुवात केली. ह्याच्यामध्ये 4-5 प्रकार आहेत जे ना आपण कंटिन्यू करायला पाहिजे. त्याने ना वय वाढत नाही, म्हणतात ना, वय बिलकुल दिसत नाही स्किनवरती. असंच सेलिब्रिटी लोक पण असंच मेंटेन करतात ना स्वतःला, तसंच आपण पण मेंटेन केलं पाहिजे, कारण आपण पण आपल्या आयुष्यातले सेलिब्रिटी आहोत. आणि मग रात्री पण मी माझी अशी मसाज केली छानपैकी. तोंड वाकडं तिकडं नाही म्हणत, याला एक्सरसाइज म्हणतात. आणि पुन्हा माझं लक्ष लागतच नव्हतं, कारण सेलचे फक्त 3 ते 4 घंटे बाकी होते. मग ना मला फक्त काय घ्यायचं होतं, मला स्ट्रोक क्रीम घ्यायची होती, फाउंडेशन घ्यायचं होतं. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला नक्की विसरू नका. बाय.